श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 2 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे. तर ह्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला म्हणजे आपल्या पितरांसाठी काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या, ज्या आपण दिवसभर सकाळपासून करू शकतो त्या सेवा कुठल्या? तर ज्या स्त्रियांनी या 15 दिवसात कुठल्याच सेवा केलेल्या नाहीत त्यांच्यासाठी एक तोडगा उपाय किंवा तोडगी सेवा ही अशी आहे की आपण पिंपळाच्या झाडाला म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं, त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि शक्य असेल तर तिळाच्याच तेलाचा दिवा घेऊन जायचा आणि त्या पिंपळाच्या झाडाचं पूजन करून तिथं पाणी अर्पण करायचं. काळे तीळ टाकलेलं हे पाणी आपण पितरांच्या नावाने ते अर्पण करायचं आणि तिथं तिळाच्या तेलाचा एक दिवा लावून घरी परत यायचं किंवा त्याच ठिकाणी त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्ही 11 वेळेस पितृअष्टक म्हणायचे. आणि जर तुम्हाला तिथं बसून शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन म्हणजे ही सेवा करून घरी यायचं आणि घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या देवासमोर बसून पितृअष्टक करायचे. कारण आपण जेव्हा पितरांचं पात्र वाढतो तेव्हा आपण दक्षिणेला तोंड करतो, परंतु बाकी ह्या 15 दिवसात ज्या ज्या सेवा केलेल्या आहेत किंवा पितरांसाठी ज्या ज्या सेवा करतो ते आपल्याला देवाकडेच तोंड करून करायचं आहे. तर आपण म्हणजे आपल्या देवाला पण विनंती करायची आहे की माझ्या पितरांना मोक्षधामाला पाठवून दे. त्यांच्या ज्या काही म्हणजे स्वप्न राहिलेली आहेत किंवा जे काही त्यांच्यातली जी असंतुष्टता आहे ती आमच्या ह्याच्यातून पूर्ण होऊन त्यांना संतुष्ट कर म्हणून आपल्याला देवाला विनंती करायची. त्यामुळे हे पितृअष्टक आपण देवाकडे तोंड करून बसून 8 वेळेस 11 वेळेस तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही पितृअष्टक म्हणायचं आहे. ही एक प्रभावी आणि सगळ्यात चांगली सेवा आहे. आणि म्हणजे तुम्ही 15 दिवस नाही करू शकलात पण तुम्ही 1 दिवस जर केलं तर ह्या 15 दिवसाचं फळ या सेवेतून तुम्हाला प्राप्त होतं. त्यानंतर तुम्ही सकाळी घरी दही भाताचा नैवेद्य करायचा आहे. तर भात हा अळणी असला पाहिजे, त्यात मीठ न टाकता भात बनवायचा आहे आणि तुम्ही म्हणजे भात किंवा खीर करायची आहे. तुम्ही खीर केली तरी चालतं किंवा दही भात केलं तरी चालतं आणि हे आपल्याला कावळ्याला अर्पण करायचे. जर म्हणजे आता तुम्ही गच्चीवरती टेरेसवरती ठेवून द्या, मग आता कावळा येऊ तुम्ही त्यांच्या नावाने ते पात्र वाढलेलं आहे. जर खरंच म्हणजे पितृ तुमचं अन्न खायला उत्सुक असतील तर खरंच ते कावळ्याच्या स्वरूपात येतील आणि खाऊन जातील. जर तुम्हाला कावळा तिथं आलाच नाही, तुमच्या पात्रावरचं खाल्लंच नाही, तर तुमच्या मनात एक धाकधूक राहते की आपण पितरांसाठी ते केलं आणि त्यांनी ते खाल्लं नाही किंवा इथं कावळा आला नाही. तर अशा वेळेस तुम्ही कुत्र्याला, गाईला आणि मुंग्यांना या 4 प्राण्यांना तुम्ही अन्नदान करायचं आहे. तर गाईला तुम्ही पोळीचा नैवेद्य द्या, कुत्र्याला तुम्ही पोळीचा नैवेद्य द्या. कारण पितरांसाठी जेव्हा आपण ह्या प्राण्यांना देतो तर त्यावेळेस आपण गाईला, कुत्र्याला देताना गूळ आणि पोळी देत असतात. तर गूळ कुत्रा खात नाही, त्यामुळे आपण थोडासा गूळ टाकून पोळीत केली तर ही पोळी चालते, तशी ते खाईल. परंतु वेगळा गूळ ठेवून दिलं तर खाणार नाही. तर गाईला आणि कुत्र्याला आपल्याला या गुळाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये कुठेतरी मुंग्या असतातच, मग त्या मुंग्यांना थोडीशी साखर टाकायची आहे. तर घरामध्ये जर मुंग्या नसतीलच तर तुम्ही कुठल्या पण झाडाखाली त्या मातीवरती साखर टाका, कारण झाडाखाली मुंग्या असतातच. आणि नसतील तर साखर असेल तिथं मुंग्या येतातच, त्यामुळं तुम्ही मुंग्यांना अर्पण करायचंय म्हणून ते झाडाखाली थोडीशी साखर टाका. ह्या 4 पैकी कुठल्याही प्राण्यांनी जर तुमचं अन्न खाल्लं तर तुमची पितृदेवता तुम्ही दिलेल्या अन्न ग्रहण केलं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला पितृ अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. 15 दिवस तर तुम्ही केलेल्याच असतील, परंतु ज्यांनी 15 दिवस केलेले नाहीत त्यांनी ह्या अमावस्येच्या दिवशी ह्या एका दिवशी तरी ह्या सेवा करायला हव्यात की जेणेकरून त्यांचं 1 दिवसाचं तरी अन्न पितरांनी ग्रहण केलं तरी सुद्धा त्या 15 दिवसातलं अन्न ग्रहण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून आणि शक्यतोपर्यंत पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजे ज्यांची आपल्याला तिथी वगैरे काहीच माहिती नाहीत, कारण आता बरंच असं झालेलं आहे की सगळ्यांनाच पंजोबाचं नाव माहीत आहे असं बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं की नाव माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला नावच काय, मग आता तिथी कुठून माहीत होणार? तर त्याच्यामुळे ज्यांची आपल्याला तिथी वगैरे माहिती नाहीत त्या आपण 15 दिवसामध्ये ज्यांच्या आपल्याला तिथी वगैरे माहीत आहेत त्या तिथीनुसार आपण त्यांचं करतच असतो. परंतु ज्यांच्या तिथी माहीत नाहीत अशा आपल्या 7 पिढीतल्या सगळ्या पितरांसाठी आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी अन्नदान करायचं असतं की या 7 पिढीमधले सगळे पित्र आपले संतुष्ट होतील आणि त्यांचा वरदहस्त कायम आपल्या डोक्यावरती राहील, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला
जे काही म्हणजे दिवा लावायचा आहे तर त्या दिव्यामध्ये एक दिवा संध्याकाळच्या वेळेला एक दिवा पितरांसाठी लावायचा आहे। तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल असलं पाहिजे आणि त्यात थोडेसे काळे तीळ लावून काळे म्हणजे आपण संध्याकाळी जेव्हा देवाला दिवा लावतो त्याच वेळेला आपल्याला पितरांसाठी सुद्धा दिवा लावायचा आहे। त्यासाठी जो दिवा लावणार आहात तर तो तुम्ही पिठाचा बनवा, पिठाचा असेल तर ठीक आहे आणि पिठाचा जर नसेल तर साध्या मातीपासून जे आपण दिवाळीला दिवे लावतो त्या दिव्यापैकी त्या पंतीपैकी एखादी पंती घेतली तरीही चालते किंवा एखादी स्टीलची पंती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आपल्या कणकेपासून दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 5 वाती करायच्यात आणि त्या 5 वाती दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तिळाचंच तेल टाकायचंय आणि आवर्जून त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा आपल्याला प्रवेशद्वाराच्या दारासमोर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे। कारण आपण एका दिव्यामध्ये जेव्हा जास्त वाती लावतो तेव्हा त्याची तोंड म्हणजे असं सगळ्या बाजूनी करत असतो, परंतु ह्या दिव्याच्या 5ही वातीचं तोंड हे एकाच दिशेला असलं पाहिजे। म्हणजे आपण असा दिवा ठेवलेला आहे तर त्या 5ही वातीचं तोंड हे असंच असलं पाहिजे एकाच दिशेला आणि ते दक्षिण दिशेला असावं, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते। त्यामुळं हा दिवा आपल्याला दक्षिणेला तोंड करून ठेवायचा आहे आणि आपल्याला सुद्धा दक्षिणेला तोंड करूनच या दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि ह्यात मुख्यतः तिळाचंच तेल असावं। नसेल तर पर्याय वेगळा आपलं जे कोणतं तेल आहे ते तुम्ही टाकू शकता, परंतु तो दिवा लावायचा आहे तर तिळाचं तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे आवर्जून काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या दिवाचं रीतसर पूजन करून घ्यायचं। हळद, कुंकू, अक्षदा, फूल वगैरे वाहून पूजन करून घ्यायचं आणि पूजन झाल्यानंतर मग श्री महाविष्णूला विनंती करायची आहे की 15 दिवसांचा जो आमच्या पितरांचा आमच्या घरामध्ये मुक्काम होता किंवा वास्तव्य होतं तर तो कालावधी त्यांचा समाधानकारक जावा ह्यासाठी मी बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत, तर त्या सेवेंचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या पितरांना मोक्षगतीला प्राप्त होऊ द्या, त्यांना संतुष्ट होऊ द्या म्हणून महाविष्णूला विनंती करायची आणि पितरांना सुद्धा विनंती करायची आहे। जे काही मी या पंधरवाड्यामध्ये ह्या 15 दिवसामध्ये जे काही सेवा केलेल्या आहेत, जे काही दानधर्म केलेले आहेत, तर हे पितरांनो ह्या सगळ्या सेवा मी हे सगळं दानधर्म मी तुमच्यासाठी केलेलं आहे, तुमच्या संतुष्टीसाठी केलेलं आहे, तर त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि माझ्या घरातून तुम्ही परत जाताना परतीचा प्रवास करताना जे अमावस्येचा काळोख सगळीकडे पसरलेला आहे, जो अंधकार पसरलेला आहे, त्या अंधारातून तुम्हाला तुमच्या धामापर्यंत जाण्यासाठी किंवा तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा दिवा लावत आहे आणि हा दिव्याच्या प्रकाशाने तुम्ही सुरक्षितरित्या तुमच्या निजधामाला जा आणि जाताना भरभरून आम्हाला आशीर्वाद द्या। ज्या काही आमच्या चुका झालेल्या आहेत, जे काही आमच्या हातून काही नकळत चुका झालेल्या आहेत, तर त्या सगळ्या चुकांना तुम्ही क्षमा करा आणि आम्हाला माझ्या घरातून जाताना तुम्ही संतुष्ट होऊन कायमस्वरूपी आमच्या डोक्यावर तुमचा वरद हस्त राहू द्या, ही अशी पितरांना विनंती करायची आहे। आणि फक्त कुलस्त्रीने जी कुलाचार करते त्या कुलस्त्रीनेच त्या दिव्याला नमस्कार करायचा नाही, तर घरातल्या लहान थोर सगळ्यांनी त्या दिव्याला नमस्कार करून पितरांना विनंती करायची आहे की तुमचा मार्गक्रमण हा चांगला ह्या दिव्याच्या प्रकाशाने व्यवस्थित हो आणि तुम्ही तुमच्या धामावरती तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षितरित्या पोहोचा आणि जाताना आमच्या सगळ्यांना माझ्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद द्या आणि वर्षभर आमच्या डोक्यावर तुमचा वरद हस्त राहू द्या, आमची सगळी कामं ही यशस्वीरित्या पार पडू देत, यासाठी तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या, अशी विनंती पितरांना सगळ्यांनी करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे। ह्या अशा पद्धतीने आपल्याला सर्व पितृ अमावस्या साजरी करायची आहे किंवा ह्या सर्व पितृ अमावस्येला आपल्या सगळ्या पितरांना नमन करून त्यांना संतुष्ट करून आपल्या घरातून त्यांची पाठवणी करायची आहे। तर ही अशी तोडगी माहिती माझ्याकडे होती, मला वाटलं मी तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी ती तुमच्याशी शेअर केली। जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया। दिलेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम।